ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहिनीवर गायमुख घाटाच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे। या रोडच्या कामासाठी कासारवडोली वाहतूक शाखेने 26 एप्रिल 2025 मध्यरात्री ते 29 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल केलेत। वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होणे आम जनतेच्या सोयीसाठी आवश्यक आहे। सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्यासाठी खालीलप्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आलाय। या अधिसूचना या संदर्भात जारी करण्यात आल्या। ठाणे घोडबंदर रोडवर वाहनांना काही ठिकाणी प्रवेश बंदी करत पर्यायी मार्ग सुचवण्यात आले। ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या जड आणि अवजड वाहनांना वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आलाय, तर पर्यायी मार्ग म्हणून वाहने वाय जंक्शन कडून नाशिक रोडने खारेगाव, मानकोली, अंजूर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील, तर दुसरा पर्यायी मार्गे वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवीकडे वळण घेऊन कशेळी, अंजूर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील, तर मुंब्रा कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जड आणि अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आलाय, तर पर्यायी मार्ग मुंब्रा कळवाकडून घोडबंदरकडे जाणारी वाहने खारेगाव ब्रिज खालून खारेगाव टोल नाका, मानकोली, अंजूर फाटा मार्गे जातील। गुजरात राज्याकडून घोडबंदर मार्गे मार्गक्रमण करणाऱ्या जड अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद आहे, तर मुंबई विरार वसईकडून घोडबंदर मार्गे मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना फाउंटन हॉटेल जवळ प्रवेश बंद करण्यात आलाय। या वाहनांना पर्यायी मार्ग जड अवजड वाहने ही चिंचोटी नाका येथून कामन, अंजूर फाटा, मानकोली, भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील। कासारवडोली वाहतूक शाखेची अधिसूचना 26 एप्रिल मध्यरात्रीपासून 29 एप्रिल 2025 मध्यरात्रीनंतर 1:55 अंमलात राहील। या प्रवेश बंद सूचनेत पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, प्रिन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाहीये।